नमस्कार मित्रांनो, तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण साबुदाण्याचे वडे बनवतोय। वडे एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप टेस्टी आहेत। हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत भिजवलेले साबुदाणे। तर मित्रांनो, आधी आपल्याला भिजवलेले अर्धे साबुदाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। अशा रीतीने आपल्याला साबुदाणे वाटून घ्यायचे आहेत। आता मी इथे 5 ते 6 बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि साल काढून इथे मी स्मॅश करत आहे। बटाटे स्मॅश होत आहेत तोपर्यंत मी 7 ते 8 मिरची तेलामध्ये भाजून मिक्सरला वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये हे स्मॅश केलेला बटाटा आपण घालायचा आहे। आता वाटून घेतलेली मिरची आपल्याला घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये। आता मिश्रणामध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। कूट घातल्यानंतर आपल्याला राहिलेला साबुदाणा घालायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण चांगल्या रीतीने एकजीव करायचं आहे। आता हातावरती तेल लावून आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। छोट्या मोठ्या आकाराचे वडे तुम्ही बनवू शकता। हे पहा, अशा रीतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत। वडे बनवून तयार आहेत। आता आपण तळायला घेऊ। तेलामध्ये वडे सोडण्याआधी तेल भरपूर गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे चांगले बाइंड होतील। तेल चांगल्या रीतीने गरम झाल्यानंतरच तुम्हाला तेलामध्ये वडे सोडायचे आहेत। दोन ते 3 मिनिट आपण हे वडे तळून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत चांगल्या रीतीने, तेव्हाच ते चांगले क्रिस्पी बनतील। हे पहा, अशा रीतीने गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। आता हे वडे तळून झालेले आहेत, तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊयात। मित्रांनो, हे वडे दह्यासोबत खूप छान लागतात। मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।